तर गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात रान पेटवलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे मंत्री धनंजय मुंडे धसांच्या निशाण्यावरती आले। पण आता धसांनी मुंडेंची भेट घेतल्याचं समोर आल्यामुळे राजकारण ढवळून निघालेलं आहे। विरोधकांनी धसांवरती टीकेची तोफ डागल्यामुळे धस बॅकफूटवरती चाललेत। धस मुंडे भेटले, राजकारण पेटले। धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत। ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे। सुरेश धसांवर टीकेच्या फैरी। तुम्ही लय चुकलात, अत्यंत खूप चुकलात की दुर्दैवी दिवस तुम्ही आम्हाला बघायला लावायला नको। भेटीमुळे धस बॅकफूटवर। स्पष्टपणे सांगितलं, संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज। जगातलं कोणी म्हणलं तरी मी कॉम्प्रोमाइज काही करणार नाही। गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आरोपांचा धडाका लावला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांनी वाल्मिक कराडच्या आडून मंत्री धनंजय मुंडेंना टार्गेट केलं होतं। अजित दादा, क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने क्या जैसा नहीं है। अशातच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतल्याची बातमी आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। या भेटीवरून विरोधकांसह मनोज जरांगे पाटलांनी सुरेश धस यांच्यावर टीकेचे बाण सोडलेत। तर संजय राऊतांनी सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकच असल्याचा दावा केलाय। या वादात खासदार सुप्रिया सुळेंनीही उडी घेतलीय। काय गरज होती बरं? काय गरज होती अण्णाला हे करायची? काय गरज काय पडली होती? समाजाने भरभरून मतदान दिलं, तर समाजाने भरभरून सगळे कुठाने केलते, काय गरज होती हे करायचं? आता दुटप्पीपणा ह्यो लय भयान दिसायला लागला त्यांच्यापेक्षाही, करणाऱ्यांपेक्षाही। गोड बोलून काय म्हणतात ना, गुळाची सुरी म्हणली जायचं बघा खेड्यापाड्यात पहिल्यांदी, गुळाची सुरी नरड कापलं याला हे म्हणतात। मला तेव्हा लोकांनी समजवलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका। धस हे कधी पलटी मारते। धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत। ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे। आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे। मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला। धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली, याच्यात काही नवल वाटत नाही, कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे। आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात। म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची? धस मुंडे भेटीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय। एकीकडे धसांची राजकीय कोंडी झाली आहे, तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे। नाही, वर्कआउट काय, एकदा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून मी त्यांना, सुरेश धस माझ्याकडे जेवायला मी त्यांना बोललो, नंतर धनंजय मुंडे नाही बोलवलं। पण याच्यामध्ये काही असा पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज करा, गळाभेट करा, हे करा ते करा असा काही इश्यू नव्हता। फक्त त्या ठिकाणी आपापल्या इश्यूवर काम करावं आणि त्या ठिकाणी राज्याचं, बीडचं विकासाचंही त्या ठिकाणी काम करावं। बीडच्या विकासामध्ये कुठल्याही पद्धतीचा या सर्व बाबीमुळे फटका बसू नये। धनंजय मुंडेंच्या घेतलेल्या या भेटीची धग धसांना बसलीय। त्यामुळेच त्या भेटीवर स्पष्टीकरण देता देता धसांच्या नाकी नऊ आलेत। आपण कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नसल्याचं सांगत संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत आपली लढाई सुरूच राहणार असल्याचं धस यांनी म्हटलंय। तो साहेबांनी म्हणले की बाबा डेव्हलपमेंटच्या याच्या त्याच्या बाबतीत तुम्ही भांडत बसू नका। या बाबतीत काय, मी स्पष्टपणे सांगितलं, संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज। जगातलं कोणी म्हणलं तरी मी कॉम्प्रोमाइज काही करणार नाही। आणि मी निघून आलो, ते निघून गेले, ती बैठक संपली। आता काल परवा जे 13 मी धनंजय मुंडेंना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो, त्याच्यात झाकून लपून काय नव्हतं। आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याकांडासोबतच बीडमधील वाढती गुन्हेगारी, बोगस पीक विम्याचा घोटाळा, राख आणि वाळू माफियांचा मुद्दा सातत्यानं मांडलाय।
एकीकडे या सर्व प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतलेल्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी फुटल्यानंतर धसांना खिंडीत गाठण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.